लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। नाशिक शहराबाहेरील प्रस्तावित रिंग रोड संदर्भात 4 मे रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असताना त्याआधीच 2 मे रोजी सकाळी मातुरी आणि मुंगसरा परिसरात प्रशासनाने मोजणी प्रक्रिया राबवल्याने या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। मिळालेल्या माहितीनुसार प्रांत अधिकारी व पोलीस प्रशासन पहाटे संबंधित गावांमध्ये दाखल झाले। स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की कोणतीही स्पष्ट पूर्वसूचना न देता केवळ 1 मे रोजी सायंकाळी व्हॉट्सअपद्वारे नोटीस देण्यात आली। मोजणीला विरोध करणाऱ्या काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा तसेच त्यांच्या घरातील व्यक्तींना मारहाण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। काहींना पोलीस ठाण्यात ठेवून मोजणी पूर्ण करण्यात आल्याचेही सांगण्यात आले। या प्रकरणी छावा संघटनेचे नेते करण गायकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या मागणीची दखल न घेतल्यास येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। कृष्ण मातोळ राहणार, माझी जमीन पूर्ण चालली, भूमी चालली, मी रस्त्यावर चाललो होतो त्या पवनदार मला 3-4 पोलिसांनी वरून खाली लाथाबुक्क्यांनी मारले। मला छातीत लाथ मारल्यामुळे सिव्हिलला ॲडमिट केलं होतं। मला अटॅकचा स्ट्रोक आलेला आहे। मला ॲडमिट केलेलं आहे। हे सलाईन दिलं, मला त्रास व्हायला छातीत। मलदोंडीराम खिरकाडे। मी सकाळी आंघोळ करून बाहेर आले, कपडे घालीत होते, माझ्या मुलाला धरलं, घरामध्ये मारायला लागले, म्हणून मी तशीच ब्लाऊजला बटन लावीत आले। तिकडून तो पवनदाता आला आणि माझ्या त्यांनी हातावर काठी मारली। ती मॅडम काय तिचं नाव ती होती आणि काही पोलीस होते असं, नाईक मॅडम यांनी दोघांनी सुनाला मारलं, ह्या पोराला मारलं। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।